स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 105 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. कथा क्रमांक 105. वामन बुवांना तांबूल प्रसाद. 1794 मध्ये वामनबुवा बडोदकर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला गेले. तेथून ते नाशिक, त्र्यंबकेश्वर वगैरे यात्रा करून श्री सप्तशृंगी देवीचे दर्शनाला गेले. तेथे वामनबुवांनी जगदंबेची पूजाविधी आटोपल्यावर पुजारी भोपे यांच्याजवळ देवीच्या मुखातील तांबूल प्रसाद मागितला. तेव्हा भोपे पुजारी थट्टा करून उपहासात्मक छलकपणे बोलू लागले. अक्कलकोटचे स्वामी महाराज अवतारी पूर्ण परब्रह्ममूर्ती असतील ना, आणि त्यांच्या चरणी तुमचे खरे प्रेम असेल तर जगदंबा तुम्हाला मुखातील तांबूल देईल. हे भाषण त्यांच्याबरोबर गेलेले पारमार्थिक विद्वान ब्रह्मचारी बुवा यांनी ऐकले आणि त्यांनी जगदंबेची शास्त्रोक्त प्रार्थना केली. इतक्यात सप्तशृंगी निवासिनी मातेच्या मुखातील तांबूल एकाएकी त्यांच्या अंगावर पडला. तो प्रसाद घेऊन वामन बुवा व ब्रह्मचारी बुवा या दोघांनी प्रेमपूर्वक भक्षण केला. हा स्वामी समर्थ लीलेचा चमत्कार पाहून पुजारी भोपे विस्मित झाले. दुसऱ्या दिवशी ते दोघे यशवंतराव महादेव, देव मामलेदार यांच्या दर्शनास सटाण्यात जाऊन मग नाशकास गेले. तेथे गंगा भरून घेऊन श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री पांडुरंगाचे दर्शन पूजनही केले. पांडुरंगावर ज्या दिवशी गंगा घातली त्याच वेळी स्वामी महाराजांची मूर्ती दिसली. त्या काळी श्री स्वामींचे दर्शन एकनाथ पंत बडवे व दादाजी मनोहर या दोघांना झाले. त्यांना फारच चमत्कार वाटला. आपल्या भक्तांना सर्वत्र मीच आहे अशी स्वानुभवपूर्वक खात्री करून देणारे श्री स्वामी समर्थच आहेत असे दोघा बुवांना पटले. पंढरपूरहून ते पायी चालत अक्कलकोटला गेले. त्या दिवशी श्री स्वामी समर्थांची स्वारी सेवक जनासह पेठेत मोदी यांच्या घरात विराजमान होती. श्रीफळ वगैरे पुढे ठेवून अनन्य भावे साष्टांग नमस्कार करताच श्री स्वामी समर्थ म्हणाले, अरे सप्तशृंगीला जाऊन काय शंख केलात, परंतु विडा तर आम्हालाच द्यायला लागला आणि पंढरीनाथावरची गंगा तीही आम्हालाच घ्यावी लागली. हे अनुभव सिद्ध आशीर्वादयुक्त भाषण ऐकून त्या दोघा बुवांना प्रेम आवरेना. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पुन्हा समर्थ रागाने बोलले, आणि मामलेदाराकडे जाऊन काय मिळालं? हे ऐकून श्रीचरणी त्यांनी क्षमा मागितली. येथे बखर क्रमांक 105 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.